भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात धनगर समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी समाज बांधवांनी घोषणाबाजी करत खरातचा तीव्र निषेध व्यक्त केला। या आंदोलनादरम्यान भोंदूबाबा अशोक खरात याला मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। तसेच या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांचे राजीनामे घ्यावेत अशीही मागणी करण्यात आली। याशिवाय महाराष्ट्रातील वकिलांनी या प्रकरणात आरोपींचे वकीलपत्र स्वीकारू नये अशी विनंतीही समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। ज्या पद्धतीने एप्स्टीन फाइल्स मधील फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील एप्स्टीन फाइल्स म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात याच्या संबंधित असणारे फोटोज आणि व्हिडिओज आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रसारित होत आहेत। यामध्ये राजकीय नेते मंडळी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। नुसत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला म्हणजे भोंदूबाबा प्रकरण संपलं असं होणार नाही। यामध्ये सर्व दोषी असणाऱ्यांच्यावरती कारवाई करावी। त्याचबरोबर आम्ही या माध्यमातून या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र बार असोसिएशनला सुद्धा विनंती करत आहोत की या भोंदूबाबा अशोक खरातचं वकीलपत्र इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही वकिलांनी घेऊ नये। त्याचबरोबर त्याला जास्तीत जास्त व कडक त्याच्यावरती कारवाई व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती आज आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। यावेळी संजय पटकारे, विकास घागरे, समाधान हेगडेकर, गंगाराम बोडेकर, धोंडीराम सिद्ध, बाबूराव आढळकर, अथर्व फटकारे, कृष्णराज पटकारे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणात राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे।